नमस्कार मंडळी, जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंडळी बघा, स्त्रियांच्या जे शारीरिक बरेच आजार आहेत त्यामध्ये एक आजार किंवा एक अडचण म्हणजे ती मासिक पाळी नियमित न येणे हा आहे. कारण काय होतं की आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या दिनचर्येत अशा अनेक चुका घडत असतात ज्या कारणाने मासिक पाळी नियमित येत नाही किंवा ती वेळेवर येत नाही. मग आपल्याला ही कारणं माहीत असतील तर आपण ते टाळून आपली जी मासिक पाळी आहे, माता असो भगिनी असो, या व्यवस्थित आणून त्यांचा जो त्रास आहे तो कमी करू शकतात. मग ही कारणे कोणती, तर ती आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यामध्ये पहिलं कारण आहे दिनचर्येत बदल. म्हणजे कसं असतं की आपण स्त्रिया ज्या असतात त्या नवीन नोकरी, नवीन ठिकाण, जाणं येणं, प्रवास या गोष्टीत जर चुकून बदल झाला तर शरीरावर ताण पडतो. पर्यायाने शरीरातील हार्मोन्स बदल होतो व मासिक पाळी अनियमित होते. दुसरं आहे रक्ताची कमतरता. मासिक पाळी दरम्यान बघा, बऱ्याच वेळेस थंडगार पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्ताचे जे प्रमाण आहे ते कमी होतं शरीरात, त्याचं सर्क्युलेशन कमी प्रमाणात होतं आणि मग मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यानंतर आहे PCOS, म्हणजेच ओटी पोटात दुखल्यामुळे देखील मासिक पाळी अनियमित होते. एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या स्त्रीनं खूप ताण घेतला तर ताण घेतल्यामुळे त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि मेंदू त्याचं काम व्यवस्थित न केल्यामुळं एस्ट्रोजन नावाचे जे हार्मोन्स आहे ते व्यवस्थित प्रमाणात सिक्रेट नाही झालं तर मासिक पाळी अनियमित होते. त्याचप्रमाणे आजार, स्त्री दुसऱ्या आजारानं त्रस्त असेल इतर कुठल्या, तर शरीरातील हार्मोन्स बॅलन्स हे व्यवस्थित नसतं. त्या कारणाने बऱ्याच प्रकारचे औषधे घेण्यात येतात आणि औषधे घेतले तर त्याचा परिणाम हा मासिक पाळीवर होतो आणि मासिक पाळी नियमित येत नाही. मोनोपॉज, होय, आता नवीन काळात ही एक मोठी समस्या तयार झाली आहे की 40 ते 50% शीत हार्मोन्समध्ये बदल होत गेला आहे आणि मासिक पाळी कायमची बंद होणे किंवा एक महिना ड्रॉप करून पुढच्या महिन्यात येणे ही मोठ्या प्रमाणात तयार होणारी समस्या सध्या सुरू आहे. हा देखील मासिक पाळी अनियमित होण्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचं हार्मोन्सचं बॅलन्स बिघडलं, थायरॉइडचं सिक्रेशन व्यवस्थित नाही झालं तर वजन खूप वाढतं आणि ज्या स्त्रियांचं वजन खूप वाढतं त्या स्त्रियांना मासिक पाळी अनियमित होणे हा महत्वाचा साईड इफेक्ट घडून येतो. परिणामी शरीरात अनेक बदल होतात. बघा, मासिक पाळी नियमित यावी यासाठी बरेच लोक औषध घेतात, तरीही बऱ्याच जणांना मासिक पाळी व्यवस्थित येत नाही. जर तुम्ही मासिक पाळीसाठी औषध घेत असाल तर ते औषधं कमी करा आणि नॅचरली नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी प्रयत्न करा. हे बघा, शरीरात जर आपण म्हणजे शरीराला जर आपण जास्त त्रास दिला किंवा खूप काम केलं, कुठल्याही स्त्रीने एखाद्या जर खूपच काम केलं तर शरीरातील इंद्रिय आणि शरीराची कार्यक्षमता कमी होते. पर्यायी मासिक पाळी येण्यास अडचणी येतात. नियमित पाळीसाठी वजन नियंत्रित ठेवा, सकस व पोषक आहार घ्या, अन्नाचं व्यवस्थित सेवन करा, सकाळी आणि संध्याकाळी जी वेळ मिळाला तर योगा करा, व्यायाम करा, ध्यानधारणा करा आणि विवाहित जीवनामध्ये जास्तीत जास्त सुखी राहण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे मी माझ्या चॅनलवर मासिक पाळी नियमित येण्यासाठी एक व्हिडिओ टाकला आहे, तो देखील पहा. त्यातही काही उपाय सुचवले आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमची मासिक पाळी व्यवस्थित येण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.